श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरञ्चिनोतं शरणं भृत्यातिहं प्रणतपा भवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दं वंशी विभूषितकरा नवनीरदाभा पीताम्बरादरुणबिं फलादरुष्टा पूर्णेन्दुसुन्दरमुखादरबिन्दुनेत्रा कृष्णात् परम किमपि तत्त्व अहं न जाने लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयोतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। राधा मेरे स्वामिनी मैं राधे जो का दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री वृंदावन को वास। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। चला वाणीला आणि मनाला पवित्र करण्यासाठी 2 मिनिटं सर्वांनी आमच्यासोबत भगवंताचं पवित्र असं मुखाने नाम घ्यावं, हातानं सुंदर अशी टाळी वाजवावी। हे हरि गुण गाना रे हरि गुण गाना, 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 हरि गुण गाना रे अम्बे गुण गाना, हरि गुण गाना रे माता गुण गाना, हरि गुण गाना रे अम्बे गुण गाना, हरि गुण गाना रे माते गुण गाना। हरि गुण गाना प्रभु रूप करो ध्यान रे, 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 हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना, हरि गुण गाना रे हरि
गुणगाना जय जय श्री राधे, जय जय श्री राधेश्याम। अखिल कोटी ब्रह्मांड नायिका जगत जननी जगदीश्वरी भगवती राजराजेश्वरी मा जगदंबेच्या माता तुळजा भवानीच्या पावन चरणावरती कोटी कोटी प्रणाम करून वेद व्यास रचित श्रीमद देवी भागवत महापुराण संगीतमय कथा कालपर्यंत आपण श्रवण केलं। श्रीमद देवी भागवत महापुराण या ग्रंथाचं महात्म्य आपण पाहत होतो। काल असणारं आपलं महात्म्य पूर्ण झालं। नैमिषारण्यामध्ये लखनौच्या जवळच आहे, 100 किलोमीटर असेल साधारण, पवित्र पावन अशी ती भूमी आहे। व्यास महर्षींनी जेवढे पुराण लिहिले 18 पुराण आहेत, परत उपपुराण सुद्धा आहेत 18, शास्त्र आहेत 6, वेद 4 आहेत आणि एक अजून एक वेगळा ग्रंथ आहे, तो या 18 पुराणात नाही, त्याला महाभारत असं म्हटलं जातं। आणि मग या सगळ्या ग्रंथांचा लिखाण व्यासदेव भगवंतानं केलं आणि हे सगळे ग्रंथ त्यांचे असणारे सदशिष्य कोण? सूत महाराज यांना हे सगळे ग्रंथ वर्णन करून सांगितले आणि तेच ग्रंथ सूत महाराज 88,000 असणारे शौनकादिक मुनी यांना वर्णन करून सांगतायत।
आणि नैमिष अरण्यामध्येच हे ग्रंथ का सांगितले ऐका. कारण घोर असं कलियुग आहे आणि या कलियुगाचा परिणाम संपूर्ण जगावरती संपूर्ण विश्वावरती होतोय ते आपण आता सध्या पाहतोय की कलियुगाचे काय परिणाम आहेत. पण नैमिष अरण्य अशी भूमी आहे की त्या भूमीवरती या कलियुगाचा परिणाम होत नाही. आणि म्हणून नामसंकीर्तन करण्यासाठी, यज्ञ करण्यासाठी, कथा करण्यासाठी पवित्र पावन भूमी आहे ती. आणि म्हणून तिथं केलेला सत्संग आणि तो करत असताना कलियुगाचा प्रभाव त्या ठिकाणी त्या भूमीवरती पडत नाही. म्हणून ती पवित्र पावन भूमी आहे सत्संग करण्यासाठी. आणि म्हणूनच ब्रह्मदेवानं सुद्धा या शौनकादिक मुनींना सांगितलं की तुम्हाला सत्संग करायचा असेल तर तुम्ही त्या पवित्र पावन भूमीमध्ये करा. आणि म्हणूनच 88,000 असणारे शौनकादिक मुनी त्या ठिकाणी सत्संग करताय आणि त्यांना कथा सांगतायत महर्षी सूत महाराज. सूत महामुनी उंच असनावरती विराजमान आहेत आणि हे सूत महाराज रोमहर्षांचे पुत्र आहेत. त्यांचं नाव उग्रश्रवा असंही आहे आणि त्यांना सूत महाराज असंही म्हटलं जातं. सूत मुनी वर्णन करून सांगतायत, म्हटले ऐका मुनिवर, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण व्यासांनी लिहिली. वेद मात्र त्या ठिकाणी संस्कृत मध्ये आहे आणि वेदाचा अधिकार स्त्री आणि शूद्र यांना दिलेला नाही. मग आता सर्वसामान्य जो जीव आहे तुमच्या माझ्यासारखा की ज्यांना संस्कृत कळत नाही, समजत नाही, आणि मग आता यांचा उद्धार कसा व्हावा, यांचं कल्याण कसं व्हावं, म्हणून व्यासदेवांना दया आली, करुणा आली की सकळ समाजाचं कल्याण व्हावं. जसं माझ्या माऊलींनी प्रार्थना केली की नाही, म्हणतात ना सगळे, माऊलींनी जन्म कुठे घेतला हो, अवतार कुठे केला, महाराष्ट्रात आळंदी क्षेत्रामध्ये माझ्या माऊलींचा अवतार झाला. बरं, हे संत महात्मे येतात तरी कशासाठी? संत महात्मे अवतार घेतात कशासाठी? अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण, उद्धाराया जीव जड जीव, उद्धाराया जन जड जीव, जड जीव, जड जीव, अवतार तुम्हा धरया कारण, अवतार तुम्हा धरया कारण. हो उद्धराया जन जड जीवा, उद्धराया जन जड जीवा, जड जीवा, जड जीवा, अवतार तुम्हा धरया कारण, हो अवतार तुम्हा धरया कारण. बोलंबिका माता की जय. माझ्या ज्ञानोबारायांनी अवतार घेतला आळंदी क्षेत्रामध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि संत महात्मे असे कुठेही अवताराला येत नाहीत. मग
पवित्र ते कुळ, पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेते. त्यासाठी कुळ पवित्र असावं लागतं. कोणत्याही कुळात संत महात्मे अवताराला येत नाही. पिढ्यान पिढ्या त्या कुळामध्ये परमार्थ असावा लागतो. नामस्मरण, पंढरपूरची वारी असावी लागते. तुकाराम महाराजच्या कुळामध्ये अवताराला आले ना, 8 पिढ्या अगोदर पासून कुळामध्ये परमार्थ होता, वारी होती, नामस्मरण होतं आणि म्हणून त्या कुळामध्ये अवतार घेतला. ज्ञानोबा या अवताराला आले आणि उद्धार केला. कुणाचा अवतार तुम्हा, धराया कारण, उद्धराया जन, जड आणि जीव. बरोबर आहे ना? तिघांचा उद्धार माझ्या ज्ञानोबा यांनी केला. जनाचा उद्धार केला, जीवांचा उद्धार केला, नवे नवे जडाचा सुद्धा उद्धार माझ्या ज्ञानोबा यांनी केला. तुम्ही म्हणाल कसं? ऐका, ज्ञानेश्वरी सारखा सुंदर ग्रंथ जगाला दिला. चांगदेव 65 असेल, अमृत अनुभव असेल, हरिपाठासारखा सुंदर ग्रंथ जगाला देऊन जनांचा उद्धार केला. रेड्यासारखा निर्बुद्ध असणारा प्राणी त्याला जीव म्हटलं जातं. बरं, मग या रेड्याचा उद्धार सुद्धा माझ्या ज्ञानोबा यांनी केला. आणि तुम्ही म्हणाल जडाचा उद्धार? निर्जीव असणारी भिंत माझ्या ज्ञानोबा यांनी चालवली ना मायबाप. चालविली जड भिंती, हरली चांग याची भ्रांती. आणि म्हणून भिंत चालवून जड असणारी भिंत तिचाही उद्धार माझ्या ज्ञानोबा यांनी केला. आणि जेव्हा ज्ञानेश्वरी निर्माण झाली, आपल्या भाग्यानं जवळच आहे ते क्षेत्र नेवास्याला, पैस खांबाला टेकून पाठ देऊन ज्ञानेश्वरीचं निर्माण माझ्या ज्ञानोबा यांनी केलं. आणि मग जर त्यांची अल्पवृत्ती असती किंवा अल्प विचार माझ्या ज्ञानोबा यांनी जर केला असता, तर ज्ञानोबा म्हटलेही असते, ही ज्ञानेश्वरी फक्त महाराष्ट्रासाठी राहील किंवा फक्त माझ्या आळंदीसाठीच ज्ञानेश्वरी असेल. असा संकोचित भाव ज्ञानोबा यांचा नाही. आणि म्हणूनच वारकरी संप्रदायाचे पाये रचेते असणारे ज्ञानोबा त्यांच्या अंतकरणाची व्याप्ती ही विशाल आहे. आणि म्हणूनच माझा संप्रदाय सुद्धा विशाल आहे. यारे यारे लहान थोर, याते भलते नारे नर. संप्रदायामध्ये येण्यासाठी जातीचा विचार केला जात नाही, कुळाचा विचार केला जात नाही, गरीब श्रीमंत हा भाव संप्रदायामध्ये पाहिला जात नाही. विश्वासाठी खुला आहे माझा वारकरी संप्रदाय. आणि म्हणून जगात श्रेष्ठ आहे वारकरी संप्रदाय. उगाच नाही महाराज, पाया ज्ञानोबा झालेत. आणि या संप्रदायाचे कळस जर कोण असतील तर तुका झाला असे कळस, भजन करा सावकाश. मोठ्यांचा संप्रदाय आहे हा. अहो, जगामध्ये अनेक संप्रदाय येतात, पंथ येतात, काही काळ राहतातही, नंतर लुप्त होऊन जातात. कटनट यारे शुद्ध होऊनी जा रे, हो कटनट यारे शुद्ध होऊनी जा रे, कटनट यारे शुद्ध होऊनी जा रे, कटनट यारे शुद्ध होऊनी जा रे. दौंडी पिटी भावे तो का मेळा, दंडी पिटी भावे तो का मेळा, खटनट यारे शुद्ध होऊनी जा रे, हो खटनट यारे शुद्ध होऊनी जा रे. खट नट यारे, यार कसेही असू द्या, कितीही पाप्यातला पापी जरी असेल, आणि माझ्या साधू संतांना तो जर शरण आला आणि दिलेलं जे नाम आहे साधू संतांनी, त्याच नामाच्या सामर्थ्यानं
घेताना नामाचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. या पांडुरंगाच्या नामानं, या भगवतीच्या नामानं पापाचे डोंगर जरी, मला सांगा ना, वाल्ह्या कोळी तेवढं पाप तर नाही ना केलं कोणी. म्हणून शेना महाराज वर्णन करताय. घेताना विठोबाचे पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे, पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा, वेद शिनला झाली सीमा, वेद शिनला झाली सीमा. घेताना विठोबाचे, घेताना विठोबाचे, हो पर्वत जळती पापाचे, हो पर्वत जळती पापाचे. घेता नाम विठोबाचे, पर्वत जळतील पापांचे. आणि म्हणूनच ज्ञानोबरायांनी सुद्धा प्रार्थना केली, आता विश्वात्मके देवी. फक्त भारतापुरतं किंवा महाराष्ट्रापुरतं माझं तत्वज्ञान राहू नये, विश्वासाठी खुले करणारे एकमेव संत आहेत. विश्वासाठी माझी, म्हणून तर ज्ञानेश्वरी अमेरिकेपर्यंत गेली. या ज्ञानेश्वरीचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलंय महाराज, आणि ते लोक ज्ञानेश्वरीचं चिंतन करतायत. अशी व्यापक वृत्ती माझ्या साधू संतांची. आणि म्हणूनच सर्वसामान्य जीवाचा विचार करून व्यास महर्षींनी 18 पुराणं तयार केली. आणि मग ते पुराणं वाचण्याचा अधिकार मात्र सगळ्यांना, सगळ्यांच्या कल्याणासाठी हे ग्रंथ तयार झाले. आणि म्हणूनच शौनकादिक मुनी विचारू लागले, सूत महाराज, म्हटले एक काम करा ना. म्हटले काय? हे जे 18 पुराणं लिहिलेत, मग यांची नावं तरी आम्हाला सांगा, कोणते कोणते पुराण आहेत आणि कोणत्या कोणत्या पुराणामध्ये किती श्लोक आहेत, हेही आम्हाला सांगा. वर्णन करतायत. पहिलं पुराण आहे म्हटले मत्स्य पुराण. म्हणजे भगवंतानं मत्स्य म्हणजे माशाचा अवतार जो धारण केला, तर त्याला मत्स्य पुराण म्हणतात. 14,000 श्लोकांचं पुराण आहे ते. 18 पुराण मी आपल्याला सांगणार आहे, लक्षात ठेवा. पुढे आहे ते भागवत पुराण, श्रीमद भागवत. या पुराणाचे 18,000 श्लोक आहेत. त्यानंतर मार्कंडेय पुराण आहे, त्याचेही 1,000 श्लोक आहेत. त्यानंतर ब्रह्मपुराण आहे, याही पुराणाचे 10,000 श्लोक आहेत. भविष्य पुराण 14,500 श्लोक आहेत. ब्रह्मांड पुराण त्याचेही 12,100 श्लोक आहेत. त्यानंतर ब्रह्म वैवरत पुराण, नारद पुराण, वामन पुराण, पद्म पुराण, वायू पुराण, लिंग पुराण, विष्णू पुराण, गरुड पुराण, वराह पुराण, कुरुम पुराण, अग्निपुराण, स्कंद पुराण, त्याचेही 81,000 श्लोक आहेत. आणि हे सगळे मिळून 4,16,200 श्लोक आहेत महाराज. एवढं मोठं वाङ्मय तयार केलं पहा ना व्यासांनी. आणि हे सगळं वाङ्मय व्यासांनी तयार करून आपले असणारे शिष्य सुतांना ते शिकवलं. आणि त्याच सूत महाराजांनी हे सर्व पुराण शौनकादिक मुनींना
नैमिषारण्यामध्ये सांगितले. काही उपपुराणं सुद्धा आहेत, तीही 18 आहेत. त्यामध्ये सनतकुमार पुराण, नरसिंह पुराण, नारद पुराण, शिवपुराण, दुर्वासा पुराण, कपिल पुराण, मनु पुराण, उशन पुराण, वरुण पुराण, कालिका पुराण, सांब पुराण, नदी पुराण, सौर, पारशर, आदित्य, महेश्वर, भागवत आणि वशिष्ठ पुराण अशी ही उपपुराणं आहेत. नाही लक्षात राहिले, कानावर जरी शब्द पडले तरी कल्याण आहे महाराज, म्हणून सांगून जातो. आणि मग व्यासांनी अप्रतिम असा एक पुराण लिहिलं, ज्याला महाभारत असं म्हटलं जातं. तो एक इतिहास सुद्धा आहे आणि या ग्रंथाचे 1.25 लाख श्लोक आहेत महाराज महाभारताचे. आणि हे सर्व नैमिषारण्यामध्ये सांगितले. त्याचं कारण मी आपल्याला सांगून गेलो की नैमिषारण्य पावन पवित्र भूमी आहे. शौनकात एक मुनींनी प्रश्न केला सूत महाराजांना. म्हटले, सर्व आम्ही आत्तापर्यंत तुमच्या मुखार वृंदातून सर्व पुराणांचं कथन ऐकलं, समाधान झालं महाराज. पण एक प्रश्न आहे. म्हटले, कसला प्रश्न? या देवता ज्या आहेत एवढं मोठं कार्य करतात, दैत्यांना मारतात, भगवंताचा आपलं भक्तांचा सांभाळ करतात. आणि मग या देवतांमध्ये हे कार्य करण्यासाठी एवढी शक्ती येते तरी कुठून? व त्याबद्दल आम्हाला जरा सांगा ना. सूत महाराज सांगू लागले. व्यासांनी हे सर्व पुराणं सांगितली, उपपुराणं स्वतः सांगितले नाही. आणि एकच पुराण स्वमुखानं सांगितलं, ते म्हणजे श्रीमद देवी भागवत महापुराण. एवढं एकच पुराण आहे की जे स्वतःच्या मुखाने व्यासांनी सांगितलं. सूत मुनी प्रश्न करतायत, जन्मेजय महाराजांना ही कथा व्यास सांगत असताना मी त्याच ठिकाणी होतो, तेव्हा मी ही पावन पवित्र कथा श्रवण केली. आणि आता तीच श्रीमद देवी भागवत महापुराण कथा मी तुम्हाला सांगणार आहे. आनंद झाला सर्वांना. म्हटलं, हे सर्व जे देव आहेत ना, हे सर्व संपन्न आहेत. त्यांच्याजवळ जी शक्ती आहे, ते जे कार्य करतात, ते सर्व या शक्तीच्या माध्यमातून कार्य करतात. शक्ती जर नसेल तर ते कुठलंही कार्य करू शकत नाही. म्हणून हे सर्व जे देव आहेत, सर्व शक्ती उपासक आहेत, त्या भगवतीची आराधना हे सगळे देव करतात. म्हणून तर शक्ती प्राप्त होते ना महाराज. आणि या पुराणाची रचना जी झाली ती द्वापार युगामध्ये व्यासदेव भगवान स्वतः करतात. कारण प्रत्येक मनवंतरात ते प्रगट होतात. कोण? व्यासदेव. मी आपल्याला सांगून गेलो, अनेक मनवंतर होत असतात आणि त्यामध्ये ह्या कथा जशाच्या तशा परत होत असतात. म्हणजे आत्तापर्यंत, आता आपण ज्या युगात आहोत, कोणतं युग आहे? हे कलियुग आहे. मग तुम्ही म्हणाल, जेव्हापासून प्रजा उत्पत्ती झाली, जगाची निर्मिती झाली, तेव्हापासून आत्तापर्यंत हे कलियुग किती वेळा झालं? तर ते आत्तापर्यंत झालं 28 वेळा. हे 28वे कलियुग आहे. म्हणजे व्यासांचे सुद्धा आत्तापर्यंत 28 अवतार झाले. आणि म्हणूनच नामदेव महाराजांनी जी आरती लिहिली ना, माझ्या पांडुरंगाची आरती, युगे 28 विटेवरी उभा. म्हणजे 28 युगापासून नाही उभा, तो 28व्या युगात, असा त्याचा अर्थ आहे. हे जे कलियुग आहे ना, हे 28वं आहे. आणि या कलियुगात माझा पांडुरंग उभा आहे, 28 युगापासून नाही. आणि म्हणून श्रीमद देवी भागवतामध्ये 5 गोष्टी वर्णन करून सांगितल्या. कोणत्या 5 गोष्टी? सर्ग सांगितला. ऐकायला थोडंसं सुरुवातीला जड जाईल, पण ऐकून ठेवा. सर्ग म्हणजे काय? तर या सृष्टीची निर्मिती कशी झाली, ही सृष्टीची उत्पत्ती काय, याचं वर्णन या ग्रंथामध्ये येतं. 5 गोष्टीचं वर्णन येतं. त्यानंतर प्रतिसर्ग सांगितला. प्रतिसर्ग म्हणजे काय?
सृष्टीचा विचार सांगितला. ही सृष्टी कशी आहे, ती उत्पत्ती कोण आहे, तिचं पालन कोण करतं, तिचं संहार कोण करतं, या गोष्टी प्रतिसर्गामध्ये येतात. नंतर वंशांचं वर्णन केलंय. कोणते वंश? अनेक राजांचे वंश या देवी भागवतामध्ये आपल्याला श्रवण करायला मिळतात. आणि वंशानुकीर्तन असाही एक विषय आहे. म्हणजे त्या वंशामध्ये पवित्र कीर्ती ज्या राजांची होती. आता सूर्यवंश जरी पण घेतला तर त्यामध्ये अनेक राजे होऊन गेले. प्रभू रामचंद्रांचा अवतार सुद्धा सूर्यवंशातला. दशरथ महाराज असतील, मानधाता असतील, हे अनेक राजे हे पवित्र होते, पावन होते, धर्मशील होते. आणि मग या सगळ्या राजांचं वर्णन या देवी भागवतामध्ये येतं. आणि त्यानंतर मनवंतर म्हणजे कालगणना सुद्धा सांगितली. कालगणना कशी असते या 5 गोष्टीचं वर्णन श्रीमद्देवी भागवतामध्ये येतं. शौनक मुनी सांगतायत की प्रत्येक युगामध्ये व्यासांचा जन्म होतो. आणि तो होतो कशासाठी? कारण मी आपल्याला सांगून गेलो, अवतार तुम्हा धरा या कारण. धर्माचा जेव्हा लय होऊ लागतो, भक्ती जेव्हा लयाला जाऊ लागते, अधर्म वाढू लागतो, त्यावेळेस हे संत महात्मे अवताराला येतात, परत धर्माची स्थापना करतात. पुसट झालेल्या वाटा, आपला नगर मनमाड झालाय की नाही, आता पुसटच झाला ना महाराज. हायवे होता चांगला, आता काय अवस्था झाली? अनेकांचे प्राण जात आहेत त्या रोडवरती, पण मात्र शासनाला प्रशासनाला जाग येत नाही महाराज. तशीच या भक्तीच्या सुद्धा वाटा आहेत. हे जसे राजमार्ग आहेत तसे भक्तीचे सुद्धा राजमार्ग आहेत. आणि ते तयार कोण करत असेल तर संत महात्मे हे राजमार्ग तयार करतात तुमच्या माझ्यासाठी. का तो भक्तिपंथ आपल्याला सोपा व्हावा, सुलभ व्हावा, यासाठी साधू संत येतात. आणि काय करतात? मोडो निया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडो निया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडो निया वाटा सूक्ष्म दुस्तर, मोडो निया वाटा सूक्ष्म दुस्तर. चाले राजा सूक्ष्म दुस्तर, मोडो निया वाटा सूक्ष्म दुस्तर. मोडोनिया वाटा. कोणत्या वाटा मोडतात साधू संत आल्यानंतर? ज्या सूक्ष्म आहेत, ज्या दुस्तर आहेत, ज्या अवघड आहेत, अशा ज्या वाटा आहेत. कारण आपण संसारिक आहोत. जर तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही योगाच्या मार्गाने जा, ध्यान धारणा करा, समाधी अवस्थेपर्यंत जा, शक्य आहे का तुम्हाला? त्यासाठी तुम्हाला हिमालयात जावं लागेल, 12-12 वर्ष तपश्चर्या कराव्या लागेल, काही वाजलं तर शांत बसावं लागेल. आणि म्हणून ती वाट आपल्यासाठी योग्य नाही महाराज. संसारिकासाठी सोपा मार्ग सांगितला साधू संतांनी, राजमार्ग तयार करून दिला. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. अरे तुम्ही जे जे काम करताय ना, संसारिकासाठी मार्ग सांगतोय भक्तीचा, लक्ष देऊ नाही का? तुम्ही जे जे काम करताना ते काम करत असताना हातापायानं काम करावं आणि मुखानं गाव पंचायती करण्यापेक्षा नामस्मरण करावं. कामामध्ये काम. आमच्या माता भगिनी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करताना, घरात करताना कुटुंबासाठी स्वयंपाक करतात. मग आता मला सांगा, तुम्ही स्वयंपाक करता कशानं? पायानं किचन ओट्याजवळ उभे राहता, बरोबर आहे ना?
पहिला बसून स्वयंपाक असायचा, पण आता किचन ओटे आले, उभ्यानं स्वयंपाक चालू झाला. चला ठीक आहे, तुम्हाला जर त्यानं सुविधा वाटत असेल तर उभ्यानं स्वयंपाक करा, पण एक विनंती करतो, पायात चपला घालून स्वयंपाक करत जाऊ नाही. ते आपल्या ग्रामीण भागातलं नाही सांग, शहरी भागात. आणि म्हणून पायानं उभे राहता, हातानं स्वयंपाक करता, पायात चपला घालून का स्वयंपाक करू नये याचं कारण सांगून जातो. डोंगरे महाराजांचं चिंतन ऐकलं, सुंदर आहे, ऐका. आपण जे भोजन करतो ना, हे फक्त पोट भरण्यासाठी नाही. श्लोक तुम्ही ऐकता की नाही रोज पंगत बसल्यानंतर? हा श्लोक गायला जातो, उदर भरण नोही जाणीजे यज्ञ कर्म. पोटामध्ये जे अन्नाचे घास आपण टाकतो ना, एका एका घासाच्या रूपानं एक एक आहुती या यज्ञामध्ये टाकत असतो आपण. आपल्या पोटामध्ये सुद्धा अग्नी आहे, त्याला जठर अग्नी म्हटलं जातं. मग एवढं पवित्र जर हा विधी असेल, मग या यज्ञामध्ये काही पण टाकावं का? नाही ना महाराज, अमंगल द्रव्य या यज्ञात टाकू नये. आणि म्हणून हा यज्ञ, मी सांगत होतो आपल्याला, माता भगिनी सकाळ संध्याकाळ स्वयंपाक करतात, पायानं उभं राहतात, हातानं स्वयंपाक करतात. मग मुखाला काय काम असतं? तोंडाला काही काम असतं का? तोंडामध्ये पळी धरून मग भाजी हटवावी लागते असं तर काही नाही ना. हा विकास महाराज, तोंड मोकळंच आहे ना आपलं. आणि मग हातापायानं स्वयंपाक करावा आणि मुखानं विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. इथं आल्यानंतर सप्ताह कपिनीनं सांगितलं मला पहिल्याच दिवशी, म्हटले महाराज अहो तुम्ही काय गाता? आमचे गणेगावचे जे ग्रामस्थ आहेत, महिला मंडळ असेल पुरुष मंडळ, एवढं सुंदर गातात म्हटले. 2 दिवस झाला आम्ही सगळेच भजन करतो. तुमच्या मुखातनं काही भजन अजून बाहेर पडलेलं नाही. चला 2 मिनटं सर्व आपण त्यामध्ये सहभागी होऊ. मी पुढे म्हणतो, सोपं भजन आहे, सर्वांनी ऐकलेलं आहे. माझ्या मागं सर्वांनी म्हणायचंय, अगोदर माता भगिनी म्हणतील, मग पुरुष मंडळी. आवाज कुठे गेला पाहिजे? आवाज तुळजापूर पर्यंत, सप्तशृंगी पर्यंत आवाज गेला पाहिजे आपला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. आवाज आवाज वा. हो विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. वा अजून थोडा आवाज. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठल. पुरुष मंडळी, पुरुष मंडळी फक्त, पुरुष मंडळींचा आवाजच येत नाही महाराज. हे विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला मागचे पण. वा वा, जय हो. उभा कसा राहिला विटेवरी,
उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कोणी पाहिला हो उभा कसा राहिला विटेवरी उभा कसा राहिला विटेवरी उभा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा रखुमादेवी वरू राजा पंढरीचा रखुमादेवी वरू गरिबांचा वाली राजा पंढरीचा गरिबांचा वाली राजा पंढरीचा राजा पंढरीचा राजा पंढरीचा हे धरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर बोलंबा माता की जय धरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर हरीला पंढरीचा चोर तुमच्यासाठी जगदट तुम्ही टाळ्या वाजवा गोड सर्वांनी गायलं म्हणून कमिटीला सांगतो चहा पाण्याची व्यवस्था करायला बरं नामस्मरण केलं ना सगळ्यांनी असो हां फराळाची व्यवस्था आहे सचिन महाराज सांगतात व्यवस्था केलेली महाराज सुंदर व्यवस्था आहे आणि म्हणून संत महात्मे जे अवताराला येतात धर्म सांगण्यासाठी पुसट झालेले जे रस्ते आहेत मार्ग आहेत त्याचे राजमार्ग बनवण्यासाठी माझे संत महात्मे येतात व्यास महर्षींनी सुद्धा तेच कार्य आपल्या जीवनामध्ये केलं लयाला गेलेला धर्म सांगितला आणि धर्म जर कशाला म्हणत असाल तर रामायणामध्ये तुलसीदास महाराज धर्माचं हे जे आपण पाहतो ना आज या धर्मावरनं जे मारामाऱ्या चालल्यात भांडणं चाललीत याला धर्म नाही म्हणत धर्म सांगू धर्माची व्याख्या धर्म न दूसर सत्य समाना आगम निगम पुराण बखाना सत्य म्हणजे धर्म आहे महाराज या जगातलं सत्य जर संपलं ना जगत संपेल कारण या जगामध्ये ऐकून ठेवा हे जगत कोणाच्या पुण्याईवर चालतं ते मी आपल्याला सांगतो या जगामध्ये सत्य बोलणारा कोणीतरी असावा लागतो एक तरी त्यानंतर पतिव्रता स्त्री असावी लागती जगत चालण्यासाठी म्हणजे आज जगत आहे याचा अर्थ एक तरी पतिव्रता या भूतलावरती आज शिल्लक आहे अनेक असतील पण एक तरी त्यानंतर निष्ठावंत ब्राह्मण असावा लागतो जगत चालण्यासाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं गोमाता या भूतलावरती जोपर्यंत गोमाता जिवंत आहे तोपर्यंत जगत चालणार आहे आणि म्हणून आपल्याही आता आपण सगळे शेतकरी आहोत प्रत्येकाच्या दारामध्ये माझी विनंती असेल हां जर्सी गायी आपल्याकडे आहेत ठीक आहे व्यवसायासाठी त्या असाव्यात पण आपल्या गोठ्यामध्ये एक तरी देशी गाय असावीच महाराज तुम्ही म्हणाल महाराज व्यासपीठावरनं तुम्ही सांगताय तुम्ही पाळता का माझ्या घरी कधीही येऊन पहा राधा नावाची सुंदर माझ्याकडे गोमाता आहे काळी कपिला गाय आहे डुकरेवाडीवरती आमची रामकथा झाली ना नामदेव डुकरे म्हणून त्यांनी मला ती अंधन म्हणून दिली आजही माझ्या दारात आहे फार सुंदर आहे राधा नाव आहे तिचं म्हणून या जगतासाठी गोमातेची गरज आहे त्यानंतर असणारी ही माझी भगवती माता गौरीची पूजा जोपर्यंत या भूतलावरती होते तोपर्यंत जी जगत आहे आणि हे सगळं जेव्हा या जगतातून संपल
त्या दिवशी जगताचा विनाश ठरलेला आहे महाराज. म्हणून धर्म म्हणजे सत्य. आणि म्हणूनच आपणही संत ज्या मार्गाने गेले ना त्या मार्गाने आपणही जावं. आपल्यासाठी ते मार्ग आपल्याला मोकळे करून देतात. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. त्या मार्गाने जर जाल ना साधू संतांच्या बरं तर जीवनामध्ये कसलीही बाधा निर्माण होणार नाही. माझी नळोबाराय सांगतात. म्हणून आणि सगळ्यात महत्त्वाचं जीवनामध्ये गुरु करावा. बरेच जण म्हणतात महाराज आमची मनाची माळ आहे. हा, मनाची माळ नाही चालत. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. जीवनामध्ये गुरु करावा आणि त्यांना जीवाचं कल्याण होतं. कबीर महाराज सांगतात की नाही, संतन के संग लाग रे, संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, हो तेरी अच्छी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. होंगे तेरो बड़ो भाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे, तेरी अच्छी बनेगी. हरि बोल. गोलंबा माता की जय. आणि याच व्यास भगवंतानं या ग्रंथाची रचना केली. स्वतःही या भजनाचा या परमार्थाचा भक्तीचा आनंद स्वतःही घेतला. व्यासांनी या भक्तीचा आनंद स्वतःही घेतला आणि तोच आनंद जगाला दिला. आणि ही संत वृत्ती असते. सेवी तो हा रस वाटी तो अनिका, घ्या रे होऊ नका रान भरी. हे संत महात्मे स्वतःही आनंद उपभोगतात आणि जगाला सुद्धा आनंद देतात. त्यांना संत म्हणतात. चला, व्यासांनी हे देवी भागवत आपल्या मुलाला, व्यासदेवांचे जे चिरंजीव आहेत त्यांचं नाव आहे शुकदेव भगवान. त्यांना हे पुराण सांगितलं. गुप्त असणारं हे पुराण आहे. त्यांना सांगत असताना सूत महाराजांनी ऐकलं आणि तेच या शौनकादिक मुनींना वर्णन करून सांगतायत. शौनकादिक मुनी बोलू लागले. म्हटले महाराज, शुकदेवाशी कोणते अधिकारी आहेत की त्यांना हे गुप्त असणारं पुराण व्यासदेवांनी सांगितलं? कारण ज्ञान देत असताना अधिकार सुद्धा पाहिला जातो. कोणालाही ज्ञान सांगू नये. अधिकार तैसा दावी याला मार्ग. आणि म्हणून सूत महाराजांनी सांगितलं. म्हटले शुकाचार्य सामान्य नाही. हे प्रत्यक्ष शिवजींच्या म्हणजे भगवान शंकराच्या प्रसादानं व्यासदेवांना प्राप्त झाले. शौनकादिक मुनींना परत शंका आली. म्हटले भगवान शिवजींनी व्यासांना पुत्र व्हावा अशी तरतूद का केली? आणि आम्ही तर असं ऐकलंय त्यांनी तर विवाहच केला नाही. कुणी? व्यासांनी. आणि मग व्यासांनी जर विवाह केला नाही तर मग शुकाचार्य कोणत्या पत्नीपासून त्यांना झाले याचं वर्णन करून आम्हाला सांगा. आता कथेमध्ये बदल आहे. ऐका, मी पहिल्या दिवशी सांगून गेलो. आपण आता ही जी कथा श्रवण करतोय श्रीमद देवी भागवत, ही कथा झालेली आहे सारस्वत कल्पामध्ये. आणि श्रीमद भागवत
हे जे तयार झालं ना ते पद्मकल्पातले, म्हणून कथेमध्ये फरक आहे. कारण भागवतामध्ये व्यास महर्षींना पत्नी आहे, त्यांचं नाव आहे वटिका देवी. प्रमाण आपण ऐकलं असेल ना, ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, नागवेची पळून गेले रे. ऐकलं असेल सगळ्यांनी. तिथं मात्र त्यांना पत्नी आहे आणि त्या पत्नीपासून भगवान शिवांच्याच आशीर्वादानं शुकाचार्यांचा जन्म. पण इथं देवी भागवतामध्ये व्यासांना पत्नीच नाही. आणि मग पत्नी नाही, मुलगा झाला कसा? सूत महाराज त्याचं वर्णन करतायत, ऐका. त्यांना पत्नीपासून मुलगा झाला असं नाही आहे म्हटले. पत्नीपासून नाही मुलगा झाला म्हटले. मग कसा झाला मुलगा? तर अरणी मंथनातून त्यांना मुलगा झालाय. यज्ञ प्रज्वलित केला जातो. जेव्हा यज्ञ होतो ना तेव्हा यज्ञ प्रज्वलित केला जातो, तो मंत्राने केला जातो. पहिले ऋषीमुनी जो यज्ञ प्रज्वलित करायचे, पेटवायचे, तो मंत्राने. आणि मंत्राने जर यज्ञ नाही पेटला, नाही प्रज्वलित झाला ना, तर मग अरणी मंथन केल्या जातं. शुकाचार्यांचा जन्म सांगतोय आपल्याला मी, माझ्याकडे लक्ष द्या. फार दुर्मिळ हा विषय, ऐकायला नाही मिळत सहसा. अरणी मंथनातून जन्म झाला. आणि मग हे अरणी मंथन म्हणजे काय? जेव्हा मंत्रानं यज्ञ पेटला जात नाही ना, तेव्हा 2 लाकडावरती, म्हणजे एकावरती 1 लाकूड असं घासून अग्नी प्रज्वलित केला जातो आणि त्यालाच अरणी मंथन असं म्हटलं जातं. आणि म्हणून या अरणी मंथनातून व्यासदेवांना पुत्रप्राप्ती झाली, म्हणजे अयोनी संभव असा मुलगा त्यांना प्राप्त झाला, पत्नीपासून नाही. शौनकादिक मुनींनी परत शंका उपस्थित केली. म्हटले शुकांचा जन्म कसा झाला, मग त्याचं वर्णन करून आम्हाला जरा सांगा. सूत महाराज शुकांची जन्मकथा सांगतायत. म्हटले ऐका. व्यास महर्षी तपस्वी आहेत, आश्रमामध्ये राहत होते. शाम्यप्राश नावाचा त्यांचा आश्रम आहे. सरस्वती नदीच्या काठावरती सुंदर आश्रम आहे त्यांचा. आणि त्या आश्रमामध्ये राहत असताना त्यांच्या नेत्रांनी एक दृश्य पाहिलं आणि त्यांचं असणारं जे मन आहे ते विचलित झालं. म्हणून या डोळ्यांना फार सांभाळावं जीवनामध्ये. पाप करण्यासाठी प्रवृत्त माणूस तेव्हाच होतो जेव्हा डोळ्यानं तो काही दृश्य पाहतो, वाईट दृश्य ते अंतःकरणामध्ये प्रवेश करतं, तसे विचार तयार होतात आणि शरीर तसं कार्य करू लागतं. म्हणजे सुरुवात कुठून होते? सुरुवात होते डोळ्यापासून. म्हणून या डोळ्यांना दाखवायचं जर असेल तर काय दाखवावं? जे माझ्या ज्ञानोबारायांनी पाहिलं. रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी लोचनी, रूप पाहता लोचनी. सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी, सुख झाले वो सुख झाले वो सुख झाले वो साजनी. हो ओ हा विठ्ठल बरवा हे बरवा, ओ हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा बरवा, तो हा विठ्ठल बरवा. या डोळ्याला भगवंताचं स्वरूप दाखवावं, माता तुळजाभवानीचं स्वरूप दाखवावं. या डोळ्यांना सात्विक भाव अंतःकरणामध्ये उत्पन्न होतात. भागवतात फार सुंदर विषय येतोय. अजामेळ नावाचा एक ब्राह्मण आहे. ब्रह्म
म्हणजे ब्राह्मण कुटुंबामध्ये वंशामध्ये जन्म झालेला, पवित्र कुळामध्ये जन्म झाला या अजामिळच. एकदा गुरुजींनी सांगितलं, म्हटले अजामिळ जंगलात जाऊन जरा म्हणजे समिधा घेऊन येतो का? यज्ञासाठी समिधा लागतात, छोटे छोटे अनेक वृक्षांच्या छोटे छोट्या काड्या लागतात, त्याला समिधा म्हणतात. पण गुरुजींनी सांगितलं अजामिळ एक काम कर, या रस्त्यानं जाऊ नको, या रस्त्यानं जा. यासाठी गुरुजींवरती आपला विश्वास पाहिजे. संत जसं सांगतील ना तसं जीवनात वागावं. पण मानवाचा स्वभावच असा आहे महाराज, एखादी गोष्ट करू नको म्हटलं मग लय अवसर येतं. कधी करीना असं एखादं सांगितलं बाळा तिथे जाऊ नको, त्याला अशी उत्कंठा निर्माण होते कधी एकदा मी तिथे जाईल. माझ्या वेळेचं तेच झालं. गुरुजींनी सांगितलं होतं या रस्त्यानं जाऊ नको, त्याच रस्त्यानं अजामिळ गेला. ऐका, एक वाईट स्त्री, एक वाईट पुरुष आणि वाईट कृत्य करताना डोळ्यानं पाहिलं ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आलेला अजामिळ तीच वेश्या घरी घेऊन येतो आणि जीवनाचं पतन झालं महाराज. म्हणून डोळ्यांना फार जपलं पाहिजे. व्यास महर्षींचं तेच झालं. फार मोठे साधू, फार मोठे संत, पण तरीही संसर्गानं त्यांनाही त्रास झाला. साधूला सुद्धा म्हणजे दुसंगतीमुळे किंवा वाईट संगतीमुळे साधूची सुद्धा फजिती होऊ शकते. मोठमोठ्यांची झाली महाराज. विश्वामित्र 60,000 वर्षाची तपश्चर्या माहीत असं वाया गेली ना. ढेकणाच्या संगी हिरा जो भंगला आणि कुसंगे नाडीला साधू तैसा. हिरा पाहिला का तुम्ही? दुर्जनाची संगती केल्याचे परिणाम मी आपल्याला सांगतो. हिरा पाहिला का सगळ्यांनी? मी तर नाही पाहिला. फार बहुमोल असतो, त्याची किंमतही खूप असते. असा बहुमोल असणारा हिरा, त्याचं सामर्थ्य सांगू तुम्हाला. ऐरणीवरती जर हिरा ठेवला आणि वरून घनाचा प्रहार केला, एकतर तो हिरा ऐरणीत शिरेल किंवा घनामध्ये शिरेल. एवढा टणक असणारा हिरा संगतीत गेला ढेकणाच्या, आणि ढेकणाच्या संगतीत गेल्यानंतर ढेकणाचं जर रक्त हिऱ्याला लागलं तर एवढा टणक असणारा हिरा त्याचं सुद्धा भस्म होतं. हे दुर्जनाची केलेल्या संगतीचे परिणाम आहेत. आणि म्हणून दुर्जनाच्या संगतीनं साधू सुद्धा पतनाला जाऊ शकतो. मग घडलं नेमकं काय ऐका. शाम्य प्राश आश्रमामध्ये राहत असताना एक दिवशीचा प्रसंग आहे. व्यास महर्षी आपल्या आश्रमामध्ये बसलेले आहेत बाहेर ओट्यावरती, आणि सहज समोर जी वृक्ष वल्ली होती त्याकडे व्यास महर्षी पाहू लागले. आणि समोरच्या झाडावरती पाहिलं, एक गौरसा नावाचा पक्षी आहे, त्याच्यासोबत त्याची पत्नी ती पक्षिणी सुद्धा आहे. सुंदर असं घरटं आहे. आणि व्यासांचं लक्ष गेलं, ब्रह्मचारी असणारे व्यास महर्षी. आणि त्या पक्षिणीनं सुंदर असे 2-3 अंडे त्या घरट्यामध्ये दिले. काही काळ गेला आणि त्या घरट्यामध्ये चिवचिव चिवचिव असा आवाज येऊ लागला व्यासांना. 3 पिलांना जन्म त्या पक्षी आणि त्या पक्षिणीनं दिला. आणि त्यांचा असणारा तो संसार ब्रह्मचारी असणारे व्यास महर्षी पाहू लागले. मग त्या पक्षिणीनं कुठेतरी बाहेर उडत जावं, येताना अन्न चोचीमध्ये आणावं, आपल्या बाळांना ते अन्न खाऊ घालावं. उड्या मारत मारत त्या पक्ष्यांनी, त्या पिलांनी ते अन्न खावं. आणि आनंदाचा असा हा पक्ष्यांचा संसार पाहिला व्यास महर्षींनी. आणि मनामध्ये आलं विचार, अरे या पक्ष्यांचा किती सुंदर संसार आहे, किती यांचं या लेकरांवरती प्रेम आहे, किती सुखानं संसार करतायत, त्यांच्या संसारामध्ये हे पक्षी किती सुखी आहेत. मग असं सुख मला नाही मिळणार का? मलाही एखादा मुलगा नाही होणार का? आणि मला जर मुलगा झाला ना, त्या मुलाचं काय सुख असतं हे मलाही मिळेल. असा विचार सहज व्यास महर्षींच्या मनामध्ये येऊन गेला. मग व्यास महर्षी विचार करू लागले, चिंताक्रांत झाले. आपल्या आश्रमामध्ये अरे
मलाही एखादा मुलगा असावा आणि मुलाचं काय सुख असतं, संसाराचं काय सुख असतं, ते सुख मलाही मिळावं असा विचार त्या ठिकाणी व्यास महर्षी करतायत. आणि विचार करतायत की मी जर कुणाची आराधना केली तर मला मुलगा प्राप्त होईल असा विचार करू लागले. मंदाराचल मेरू पर्वताच्या जवळ आता झाडाखाली चिंता करीत व्यास महर्षी बसलेले आहेत. आणि चिंतातूर झालेले, कारण संतांना कधी चिंता होत नाही, त्यांच्या जीवनामध्ये चिंता नसतेच. उलट जगाची चिंता दूर करण्यासाठी साधू संतांचा अवतार. पण आता तेच चिंतेमध्ये पडलेत. उदास चेहरा आहे व्यास महर्षींचा. आणि सहज कानावरती शब्द आले व्यास महर्षींच्या, काय? श्रीमन्नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, लक्ष्मण नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, लक्ष्मी नारायण नारायण नारायण, हो लक्ष्मी नारायण नारायण नारायण, बद्री नारायण नारायण नारायण, भद्री नारायण नारायण नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, हरि ओम नमो नारायण, ओम नमो नारायण, हरि ओम नारायण जय जय गोविंद हरे, नारायण नारायण जय जय गोपाल हरे, नारायण नारायण जय जय गोविंद हरे, जय जय गोपाल हरे, जय जय गोपाल हरे. नारायण भगवान भगवान की जय. जगाची चिंता दूर करण्यासाठीच तर संत महात्म्यांचा अवतार. आगमन झालं नारद महर्षींचं. नारद महर्षी विचारू लागले, व्यासजी तुम्ही तर श्रेष्ठ आहात, महान संत आहात, आणि तुमच्या चेहऱ्यावरती ही चिंता, तुमच्या चेहऱ्यावरती उदासता, तुमच्या चिंतेचं कारण मला कळेल का व्यास महर्षी? व्यास महर्षी सांगू लागले, म्हटले मी पक्ष्यांचा संसार पाहिला. आणि नारद महर्षी मलाही असं वाटतं, मलाही एखादा पुत्र असावा, मुलगा असावा. व्यास महर्षींनीही हे सांगितल्यानंतर नारद महर्षी सांगू लागले, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी. एवढे श्रेष्ठ तुम्ही व्यास महर्षी असून सुद्धा आणि तुमच्या मनामध्ये संसार यावा याचं मला विशेष वाटतंय. आणि त्यांच्या या विचारावरती नारद महर्षींना हसू आलं. व्यासांनी विचारलं, नारद महर्षी मी कुणाची आराधना करू की ज्या देवतेच्या कृपेनं मला पुत्र प्राप्ती होईल? नारद महर्षी सांगू लागले, ऐका व्यास महर्षी, माझे जे वडील आहेत ब्रह्मदेव. नारदांचे वडील कोण? हा ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र नारद. माझ्या वडिलांनी म्हणजेच ब्रह्मदेवानं सुद्धा असाच प्रश्न विष्णू भगवंताला विचारला होता. ब्रह्मदेव भगवान विष्णूंच्या समोर जाऊन स्तवन करू लागले. क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवरती पहुडलेले विष्णू भगवंत, डोळे त्यांचे बंद आहेत. चतुर्भुज असणारा माझा भगवंत शंख चक्र गदा हातामध्ये आहे.
आणि त्यांना ब्रह्मदेवानं जाग केलं. सांगतोय कोण कोणाला? लक्ष द्या बरं. इथे नारद महर्षी सांगतायत व्यासांना, आणि इकडे आता ब्रह्मदेव विचारायला गेलेत भगवान विष्णूंना. ब्रह्मदेवाचे वडील भगवान विष्णू. ब्रह्मदेव विचारू लागले, म्हटलं तुम्ही माझे वडील आहात. म्हटले बरं, मग तुमच्या नाभीतून कमळ जन्माला आलं आणि त्यात माझा जन्म झाला. याच जगाचे निर्माते जर कोण असतील तर ब्रह्मदेव. म्हणून ब्रह्मदेवानं प्रश्न विचारला भगवान विष्णूंना. म्हटले भगवंता, तुम्ही अनेक अवतार घेता आणि हे जगत जे चालतं हे तुमच्या सत्तेनं चालतं. सर्व जग तुमची उपासना करतं, विष्णूची. आणि मग तुम्ही कोणाची उपासना करता जरा आम्हाला सांगाल का? भगवंताला विचारतायत प्रश्न ब्रह्मदेव. ऐका, आता विष्णू भगवंत वर्णन करून सांगतायत. म्हटलं ठीक आहे, हे जगत जे चालतंय ना ते माझ्या सत्तेनं चालतं. या जगामध्ये मी सर्व व्याप्त आहे. सर्वाघटी राम देहादेही एक, सूर्यप्रकाशक सहस्रदशमी. पण ऐका ब्रह्मदेवा, खरं सांगू, तुम्हाला प्रगट करणं, जगाची निर्मिती करणं, हे पण मला करता येत नाही. ते सामर्थ्य माझ्यात नाही, मी काहीच करू शकत नाही. मला सुद्धा चालवणारी एक शक्ती आहे आणि त्याच शक्तीच्या सामर्थ्यानं मी हे सगळं करतो. ब्रह्मदेवा, मी क्षीरसागरामध्ये वैकुंठामध्ये राहतो. विष्णू भगवंताचं ठिकाण राहण्याचं वैकुंठ. मग मी जर वैकुंठामध्ये राहतो, मी लक्ष्मी निवास आहे. लक्ष्मी माझ्या हृदयामध्ये राहते आणि माझ्याकडे वैभवाला कमी नाही. ब्रह्मदेवा ऐका, माझ्याकडे यश आहे, माझ्याकडे श्री आहे, औदार्य आहे, ज्ञान वैराग्य सगळे माझ्याकडे. षडगुण ऐश्वर्य असणारा परमात्मा. आणि सगळे गुण असूनही ब्रह्मदेवा, मला एक सांगा ना, कुणाला मासा व्हावं वाटेल का? कोणाला कासव व्हावं वाटेल का? कारण हे सगळे भगवंताचे अवतार आहेत. मत्स्य असेल, कच्छ असेल, वराह असेल. वराह म्हणजे काय? वराह जे गावाच्या बाजूने फिरतंय, पाहिलं ना, डुक्कर महाराज, त्याला वराह, तो सुद्धा अवतार भगवंताने घेतला. मग आता डुक्कर कुणाला व्हावं वाटेल का? ब्रह्मदेवा, तुम्हीच मला सांगा ना. तरी हे सगळे अवतार मला घ्यावे लागले आणि मी स्वतःहून हे सगळं झालो नाही. मला सुद्धा चालवणारी, बोलवणारी कुणीतरी वेगळी शक्ती आहे. आणि मग ब्रह्मदेवाने विचारलं, देवा कोण चालवतं तुम्हाला, जरा सांगाल का आम्हाला? माता विष्णू भगवंत सांगू लागले, मला चालवणारी एक शक्ती आहे, जिला भगवती म्हणतात, जिला जगदंबा म्हणतात, जिला अखिलेश्वरी, परांबा अनेक नावं आहेत. वेळ आहे, अजून भरपूर वेळ आहे. तुम्ही थोडंसं आज पाठीमागे गेलात तरी चालेल, मी बोलवल तुम्हाला, अजून वेळ आहे. आणि मग तिला चालवणारी वेगळी शक्ती, तिला चैतन्य शक्ती असं म्हणतात. आणि ती जर नसेल ना ब्रह्मदेवा, मीही काही करू शकत नाही, असं विष्णू भगवंत ब्रह्मदेवाला सांगताय. चैतन्य ही त्याची शक्ती आणि त्या भगवतीच्या शक्तीनंच भगवान विष्णू सांगतायत 5000 वर्ष मधु कैटप नावाचे 2 दैत्य आहेत आणि त्या दैत्यांशी मी 5000 वर्ष युद्ध केलं, ते या भगवतीच्या सामर्थ्याने. तिच्या आज्ञेनंच मी त्यांना मारू शकलो, देवीच्या कृपेनं. ऐका ब्रह्मदेवा, या देवीच्याच कृपेनं माझं मस्तक उडालं. भगवंताचं सुद्धा मस्तक एकदा उडालं होतं, धडापासून वेगळं झालं. आणि ब्रह्मदेवा ऐका, माझ्यावर सुद्धा अशी वेळ आली की माझ्या या धडाला, या देहाला घोड्याचं मस्तक बसवावं लागलं जेव्हा माझं मस्तक उडालं आणि मी हयग्रीव झालो. बोलिए हयग्रीव भगवान की जय. हा हयग्रीव अवतार सुद्धा भगवंताचाच अवतार आहे. भगवंताला जेव्हा घोड्याचं मस्तक त्या ठिकाणी बसा सांगेल नाही, वेळ आहे अजून, पात्र लगेच पाठवू नका विठ्ठल महाराज. आणि म्हणून घोड्याचं मस्तक बसवलं गेलं. नारद महर्षी सांगू लागले,
नारद महर्षी ब्रह्मदेवांना विचारतात, मला सांगा ना, विष्णू भगवंताचं मस्तक का उडवल्या गेलं? भगवंताला हयग्रीव का व्हावं लागलं? आणि तीच कथा नारद महर्षी या ठिकाणी व्यासांना सांगतायत आणि नारद महर्षींना तीच कथा ब्रह्मदेव सांगतायत. आणि इकडे नैमिषारण्यामध्ये सूत महाराज शौनकादिकांना सांगतायत. म्हणजे जवळजवळ 4 ठिकाणी ही कथा चालू आहे आणि तीच कथा गणेगावमध्ये आपण श्रवण करतो. आता ब्रह्मदेव सांगू लागले की विष्णू भगवंताचं मस्तक का उडवल्या गेलं, त्यांना हयग्रीव का व्हावं लागलं, त्याचं वर्णन ब्रह्मदेव करतायत की भगवंत पृथ्वीचा ताप कमी व्हावा आणि म्हणून दैत्यांबरोबर युद्ध करण्यास भगवंतानं सुरुवात केली. 10,000 वर्ष युद्ध चालू होतं, पण दैत्य काही मरेनात. महाभयानक असं युद्ध होतंय. मात्र दैत्य काही केल्या मारले जाईनात आणि युद्ध करून करून भगवंत थकले. भगवंत सुद्धा 5,000 वर्ष युद्ध केलं ना महाराज. भगवंत थकले आणि मग आता भगवंतानं काय केलं, शारंग नावाचं धनुष्य आहे भगवंताचं. ते असणारं धनुष्य आपल्या डोक्याखाली मस्तकाखाली घेतलं आणि एका निर्जन प्रांतामध्ये भगवंत त्या ठिकाणी झोपी गेले. विश्रांती करण्यासाठी निर्जन प्रांतामध्ये धनुष्य आपल्या मानेखाली ठेवून भगवंत झोपी गेले. आणि मग आता या भूतलावरती दैत्य मातले, अनाचार वाढला, भगवंत तर झोपी गेले. मग आता हे असणारे दैत्य मारावे कसे, ही चिंता कोणाला पडली? भगवान शिवजी आणि भगवान ब्रह्मदेव यांना चिंता पडली की आता हे दैत्य कसे मारावे. मग त्यांनी यज्ञ करायचं ठरवलं. म्हटले आपण एक यज्ञ करू, अंबा यज्ञ, भगवतीची उपासना करू आणि त्याच भगवतीच्या शक्तीनं या दैत्यांचा आपण संहार करू, त्या दैत्यांना मारू. पण आता दोघांनी यज्ञ कसा करावा? आपल्याला जोड तिसरा पाहिजे, म्हणजे भगवान विष्णूही पाहिजे, तर यज्ञ सफल होईल. आणि मग आता भगवंत शोधण्यासाठी ब्रह्मदेव आणि भगवान शिवजी वैकुंठात जातात. भगवंत त्या ठिकाणी भेटले नाहीत. मग भगवंताचा शोध घेत घेत एका निर्जन प्रांतामध्ये ब्रह्मदेव भगवान शिवजी येतात. पाहिलं तर त्या ठिकाणी भगवंत झोपलेले भगवान शिवजी. मग आता त्यांना जाग कसं करावं, त्यांची झोप कशी मोडावी? कारण झोप मोडणं हे पाप आहे. शक्यतो कोणाला झोप मोडीत जाऊ नये कोणाची, पण विद्यार्थ्याची झोप मोडले तर चालते. जर त्याला अभ्यासासाठी उठायचं असेल, शाळेत जायचं असेल, तर त्यांची झोप मोडली तर चालते. मग मात्र ब्रह्मदेवाला युक्ती सुचली. म्हटले आपण एक काम करू, भगवंत ज्या धनुष्य बाणावरती, त्या धनुष्यावरती डोकं ठेवून झोपलेत ना, मग त्या धनुष्याला आपण कुरतडून टाकू आणि धनुष्य बाजूला झाल्यानंतर भगवंताची झोप मोडेल. पण आता हे कार्य करावं कसं? म्हणून ब्रह्मदेवानं, आता ते सृष्टी निर्माताच आहेत, आपल्याला सुद्धा तेच तयार करतात. मग त्यांनी एक असा छोटासा किडा तयार केला ज्याला वाळवी म्हटल्या जातं. आणि मग त्याची निर्मिती या ठिकाणी ब्रह्मदेवानं केली आणि त्या वाळवीला सांगितलं, म्हटलं एक काम कर. म्हटलं काय? भगवंत ज्या धनुष्य बाणावर झोपलेत ना, धनुष्यावर, ते धनुष्य तू कुरतडून टाक आणि त्यानं भगवंताची झोप मोडेल. आणि झोप मोडल्याचं पातकही आपल्याला लागणार नाही. त्या वाळवीनं सांगितलं, भगवंताची झोप मोडायची, मी हे पाप करणार नाही. मग ब्रह्मदेवानं तिला जरा लालूच दाखवली. म्हटलं हे बघ, दैत्य मारायचे, दैत्य मारण्यासाठी अंबिकेचा यज्ञ करायचा आहे. पाप त्या ठिकाणी नष्ट झालं पाहिजे आणि त्या कार्यामध्ये भगवान विष्णूंचा सहभाग असणं गरजेचं आहे. म्हटले तू जर आम्हाला मदत केली तर तुला आम्ही यज्ञामध्ये काही भाग देऊ. म्हटले काय देणार मला? म्हटले जेव्हा यज्ञ सुरू असेल आणि यजमान यज्ञामध्ये आहुती टाकत असतात ना, त्या आहुतीचा काही भाग यज्ञाच्या बाहेर पडतो, तो भाग आम्ही तुला देऊ, यज्ञातला भाग. आणि मग मात्र
त्या ठिकाणी ती तयार झाली, ती वाळवी. आणि मग त्या वाळवीनं काय केलं, खालच्या बाजूनं या धनुष्याला कुरतडायला सुरुवात केली. आणि खालच्या बाजूला धनुष्याला लावलेली दोरी होती, ज्याला प्रत्यंचा म्हटलं जातं. धनुष्य कुरतडलं आणि जेव्हा त्या धनुष्याचे 2 भाग झाले ना, तर ती असणारी दोरी त्या ठिकाणाहून आता ती ताणलेली होती. ती जी उडाली ना, तर ती भगवंताच्या गळ्यापर्यंत गेली आणि त्याच दोरीनं भगवंताचा गळा त्या ठिकाणी कापल्या गेला आणि भगवंताचं असणारं मस्तक देहापासून बाजूला झालं. भगवंताचं मस्तक उडालं. आणि मग असणारं भगवंत त्या ठिकाणी मस्तक विरहित झाले. मग आता काय करावं, म्हणून भगवतीची त्या ठिकाणी उपासना करायचं ठरवलं. भगवतीची उपासना ब्रह्मदेवानी शिवजींनी केली. आणि उपासना केल्यानंतर लगेच ती आई आहे सगळ्यांची, तिला करुणा येते. भगवती प्रसन्न झाली, या 2ही देवतेंच्या समोर येऊन उभी राहिली. आणि आल्यानंतर तिला 18 हात आहेत, 18 हातामध्ये 18 शस्त्र आहेत. भगवतीनं सांगितलं काय इच्छा आहे ती सांगा. ब्रह्मदेवानं सांगितलं जगाचे पालन करते. भगवान विष्णूंचं मस्तक उडालंय. आणि मग आता ते मस्तक परत भगवंताला भेटावं यासाठी आम्ही आई तुझी आराधना केली. पण भगवती आम्हाला एक सांग, भगवंत तर जगाचे चालक मालक आहे, आणि मग त्यांच्याकडनं असा काय अपराध झाला की जेणेकरून त्यांचं मस्तक देहापासून वेगळं झालं. कारण कुठलंही आपल्या जीवनामध्ये जे सुख दुःख येतात ती कर्माशिवाय येत नाही. जे जे आपण पाठीमागे कर्म करून ठेवलेले असतात त्याचीच फळं आपल्याला मिळत असतात. मग इथं भगवंताला हे जे फळ मिळालं, मस्तक बाजूला झालं, असं काय अपराध झाला भगवंताकडनं. आणि मग त्या ठिकाणी ती असणारी भगवती या देवांना सांगू लागली, ऐका, भगवंताचं मस्तक बाजूला का झालं मी सांगते तुम्हाला. म्हटलं एकदा क्षीरसागरामध्ये माता लक्ष्मी विष्णू भगवंताचे पाय दाबत होती. भगवंताला अचानक जाग आली आणि लक्ष्मीकडे पाहून भगवंत जराशे हसले, स्मित हास्य केलं. आता हसल्यानंतर एक सांगू तुम्हाला, माता भगिनींना आपल्या पतीचे सगळे भाव कळत असतात. हे कोणत्या भावनेने हसले, कुत्सित भावनेने हसले का चांगल्या भावनेने हसले, यांच्या बोलण्याचा ओघ काय हे माता भगिनींना लगेच कळतं. पण इथे मात्र जरा लक्ष्मी मातेला संशय आला. आणि हा संशय जीवनामध्ये फार घातक असतो. अनेकांचे संसार त्याने उद्ध्वस्त झाले महाराज. लक्ष्मीला असं वाटलं यांना कोणीतरी दुसरी भेटलेली दिसते, म्हणून माझ्याकडे पाहून जरा कुत्सित भावनेने हसतात काय. आणि म्हणून त्या लक्ष्मीनंच पत्नीनं शाप दिला पतीला. म्हटले ज्या मुखानं तुम्ही हसलात ना, ऐका पतिदेव, एक दिवस तुमचं हे मस्तक उडवल्या जाईल असा शाप लक्ष्मीनं दिला. म्हणून भगवंताचं मस्तक त्या ठिकाणी बाजूला झालं. आता तसं भगवंत हसले होते प्रेमानं, पण लक्ष्मीनं वाटलं कुत्सित भावनेने हसतात. लक्ष्मीनं विचार केला, सवत येण्यापेक्षा मला वैधव्य प्राप्त झालं तरी चालेल, पण माझ्या संसारात सवत नको, आणि म्हणून शाप दिला. ब्रह्मदेवानं विचारलं, ठीक आहे, आता विष्णू भगवंताचं मस्तक त्या ठिकाणी देहा वेगळा झालंय, भगवती आम्ही काय करावं तेवढं सांगा. मग त्या भगवतीनं सांगितलं, सर्व गोष्टी विधीच्या विधानानुसार घडत असतात, काहीतरी त्यामागे कारण मात्र नक्की असतं. आणि त्याच काळामध्ये एक महाभयानक असा दैत्य जन्माला आला, ज्याचं नाव आहे हयग्रीव. आणि त्या दैत्याला सुद्धा घोड्याचंच मुख आहे. असा महाभयानक दैत्य जन्माला आला. या भूतलावरती तो अनाचार करू लागला, साधू संतांना त्रास देऊ लागला, त्यांचे असणारे आश्रम तो उद्ध्वस्त करू लागला, अनेक साधू संतांना तो मारू लागला. असा अनाचार त्या हयग्रीव दैत्यानं त्या ठिकाणी या भूतलावरती चालवला. आणि या हयग्रीव दैत्यानं भगवतीची उपासना केली, भगवतीची आराधना केली. हयग्रीव दैत्याच्या पुढे ती भगवती प्रगट झाली. सांगितलं, माग तुला काय पाहिजे ते.
तर असणारा हयग्रीव दैत्य सांगू लागला, माता मला अमरत्व पाहिजे, मला कुणीही मारता कामा नये, मला मृत्यू नको. देवीने सांगितलं, ऐक, या भूतलावरती जो जो जन्माला येतो ना त्याला एक दिवस मरावं लागतं, दुसरं काहीतरी माग म्हटले, हे अमरत्व तुला देता येणार नाही. त्या हयग्रीव दैत्यांना सांगितलं, ज्याचं मस्तक घोड्याचं असेल त्याच्याच हातून माझा मृत्यू व्हावा असं वरदान त्यानं मागून घेतलं. कारण त्याला माहीत होतं घोड्याचं मस्तक कोणालाही नाही. आणि मग आता भगवती ब्रह्मदेवानी शिवजींना सांगते, विष्णूला जर परत जिवंत करायचं असेल तर त्वष्टा नावाचे ब्राह्मण आहेत आणि त्यांनी जर घोड्याचं मस्तक आणलं आणि ते जर भगवंताला स्थापन केलं तर भगवंत जिवंत होतील. आणि म्हणून या त्वष्टा ऋषींनी घोड्याचं मस्तक आणलं, भगवंताच्या धडावरती ठेवलं, भगवंत परत जिवंत झाले. जिवंत झाले पण मस्तक आहे ते घोड्याचं आहे महाराज. आणि असा हयग्रीव नावाचा अवतार त्या ठिकाणी भगवंताचा झाला. आणि इकडे मात्र हा हयग्रीव नावाचा दैत्य जो होता तो उन्मत्त झाला. कारण असं, जेव्हा जीवनामध्ये पद प्राप्त होतं ना, ऐका, जेव्हा पद येतं त्याच्या मागे मद आल्याशिवाय राहत नाही, अभिमान आल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून या हयग्रीव दैत्याला वरदान मिळलं भगवतीचं आणि म्हणून तो उन्मत्त झाला. या भूतलावरती तो साधू संतांवरती अनाचार अत्याचार करू लागला. आणि त्याला वरदान होतं की ज्याला घोड्याचं मस्तक असेल त्याच्या हातून माझा वध होईल. आणि इकडे विष्णू भगवंताला सुद्धा घोड्याचं मुख प्राप्त झालेलं होतं. म्हणून भगवंत त्या ठिकाणी येतात. या हयग्रीव दैत्याशी विष्णू भगवंताचं युद्ध चालू झालं. भयानक असं युद्ध होतंय. भगवंत त्या हयग्रीव दैत्यावरती एकामागून एक वार करतायत. तोही बलाढ्य आहे, भगवतीचा उपासक आहे, तोही भगवंताशी युद्ध करू लागला. बराच काळापर्यंत ते युद्ध चालू आहे. आणि शेवटी भगवंतानं आपल्या सुदर्शन चक्रानं त्या हयग्रीव दैत्याचं असणारं मस्तक धडा वेगळं केलं आणि त्याच ठिकाणी हयग्रीव दैत्याचा वध झाला महाराज. सगळे जय जयकार करू लागले. बोल अंबा माता की जय. अशा पद्धतीनं हयग्रीव दैत्याचा वध भगवंतानं केला आणि तोही या भगवतीच्याच कृपेनं. ही कथा ब्रह्मदेव नारदांना सांगतायत, नारद इकडे व्यास महर्षींना सांगतायत आणि मेरू पर्वताच्या पायथ्याला शूत महाराज शौनकादिकांना हीच कथा सांगतायत. हयग्रीवाची ही कथा जे जे मंडळी श्रवण करतात त्यांच्या पापाचा नाश होतो असं या कथेचं महत्व आहे. पुढे आता शौनकादिक मुनी, सुंदर अशी एक कथा आहे, अप्रतिम अशी कथा आहे. मधु आणि कैटप नावाचे दैत्य आहेत आणि त्यांचा वध भगवंतानं केला पण तो भगवतीच्याच कृपेनं. चला ती कथा श्रवण करण्याच्या अगोदर 2 मिनिटं या ठिकाणी भजन होईल. त्यानंतर सुंदर असणारी ही कथा आपण श्रवण करणार आहोत. पेने तारसी भक्ताला अगात महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला अगात महिमा तुझी माऊली वार संकटाला. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारी. आज गोंधळाला गोंधळ मांडला गांबे भवानी. आई गोंधळाला गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला गोंधळ मांडिला भवानी, गोंधळाला जय हो.
घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात पडली तुला ग आवडी वाजवितो संबळ गळ्यात घालून कवड्याची माळ पायात बांधली चाळ हातात पडली तुला ग आवडी वाजवितो संबळ धग धग त्या ज्वालेतून आली तुझ जगन्माता भक्ती दाटून येते आई नाव तुझं घेता आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारे आई कृपा करी माझ्यावरी जागवितो रात सारे आज गोंधळाला ये गोंधळ मांडला भवानी आई गोंधळाला ये गोंधळ मांडला गंबे गोंधळाला ये सुंदर अशी कथा सूत महाराज वर्णन करून सांगतायत. म्हटले असंच एकदा मधु आणि कैटप नावाचे दोन दैत्य आहेत. जेव्हा जगाचा प्रलय झाला, संपूर्ण जगत जलमय झालं, विष्णू भगवंत क्षीरसागरामध्ये असताना त्यांच्या दोन्ही कानामध्ये जो मळ तयार झाला आणि त्याच मळापासून हे दोन दैत्य तयार झाले. मधु आणि कैटप असं त्यांचं नाव आहे. जन्माला आले आणि काहीच नव्हतं, सगळा प्रलय झालेला होता, जिकडे तिकडे पाणीच पाणी होतं. हे दोघंच होते फक्त. आणि जन्माला आले आणि एकमेकाकडे पाहू लागले, अरे आपण कोण आहोत? आणि त्यांनी असे विचार केला. म्हटले असो का कोणी, आता एक काम करू, आपण दोघे भाऊ भाऊ म्हणून राहू. त्यांना कोणीच दिसेना, सगळीकडे पाणी होतं. त्यांनी विष्णूला सुद्धा पाहिलेलं नव्हतं, ज्यांच्यापासून त्यांचा जन्म झाला, भगवंताच्या कानातल्या मळापासून. त्यांनी भगवंताला सुद्धा पाहिलं नाही. आणि विचार करतायत, अरे आपला जन्म कोणापासून झाला, आपण नक्की कोण आहोत? म्हणून जरा ते चिंतातूर झाले. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि आकाशवाणीतनं त्यांच्या कानावरती एक बीज ऐकू आलं. आयाम हे भगवतीचं बीज आहे आणि ते रजगुणी आहे. आयाम शब्द त्यांच्या कानावरती आला आणि त्याच आयाम शब्दाची तपश्चर्या ते करू लागले. अनेक काळापर्यंत या दोघांनी त्या मंत्राचा जप केला आणि विद्युलतेप्रमाणे प्रकाशमान होऊन असणारी ती भगवती प्रगट झाली. साधनेनं प्रसन्न होऊन भगवती समोर येते आणि मधु आणि कैटबाला विचारते, कशासाठी माझी आराधना केली, काय इच्छा असेल ते सांगा. मधु कैटबानं त्या देवीला विचारलं, पहिलं आम्हाला हे सांगा, आम्ही नक्की कोण आहोत, आम्ही कुठून जन्माला आलो हे पहिलं आम्हाला सांगा. मग देवीनं सांगितलं, ऐका, तुम्ही मधु आणि कैटब आहात. विष्णूच्या कानातील मळातून तुमचा जन्म झालेला आहे आणि याला कारणसुद्धा मीच आहे, तुम्हाला जन्म देण्यासाठी. मला आता सृष्टी निर्माण करायची आहे. तुम्ही मला प्रसन्न केलं, सांगा तुम्हाला काय पाहिजे. या मधु कैटबानं सुद्धा तेच मागितलं.
या राक्षसांना सगळ्यात जास्त भीती जर कशाची असेल तर ती मृत्यूची. यांनी सांगितलं, आई आम्हाला मरण नको, आम्हाला अमर करा. भगवतीने सांगितलं असं करता येणार नाही, तुम्हाला दुसरं काही पाहिजे असेल तर मागा. मग म्हटले एक काम करा. म्हटले काय? आम्हाला इच्छा मरणी करा. इच्छा मरणी म्हणजे लक्षात आलं का? म्हणजे आम्ही जेव्हा मृत्यूची इच्छा करू ना तेव्हाच आमचा मृत्यू व्हावा, तोपर्यंत आम्हाला कोणी मारू शकणार नाही. असेच एक इच्छा मरणी होते. कोण येत आहे का लक्षात? इच्छा मरणी होते बरं. भागवतात वर्णन येतं. भीष्माचार्य हे सुद्धा इच्छा मरणी, वडिलांनी दिलेला आशीर्वाद शंतनू राजाला. आणि तसंच यांनी वरदान मागून घेतलं, आम्हाला इच्छा मरण पाहिजे. भगवती त्या जगत जननीनं तसाच आशीर्वाद मधु आणि कैटबाला दिला. जा म्हटले तुम्ही इच्छा मरणी व्हाल. आणि मग आता वरदान मिळालं, शक्ती प्राप्त झाली भगवतीची. आम्ही सांगून गेलो, पद मिळालं, श्रीमंती आली की भगवंताला विसरतो माणूस आणि उन्मत्त होतो. उन्मत्त झाले दोघेही. जगाला त्रास देऊ लागले, जगामध्ये इकडे तिकडे फिरू लागले. स्वर्गावरती त्यांनी आक्रमण केलं. भयानक असं त्या ठिकाणी त्यांनी अनाचार्य भूतलावरती चालू केला. आणि असं फिरत असताना आणि मग आता भगवान विष्णू शेषेच्या शेयेवरती पहुडलेले आहेत. भगवान विष्णूच्या नाभीतनं कमळवरती आलेलं आहे आणि त्या कमळावरती ब्रह्मदेव बसलेले आहेत. भगवान विष्णू योग निद्रेमध्ये आहेत. आणि जेव्हा इकडे लक्ष द्या माझ्याकडे, त्या दैत्यांना येण्यासाठी जरा जागा करून द्या थोडीशी. मधु आणि कैटब सगळं जलमय झालेलं आहे. आणि आम्हाला कोणी भेटतं का, आम्हाला कोणी सापडतं का, यासाठी मधु आणि कैटब हातामध्ये शस्त्र घेतलेली आहेत. उंच अशी शस्त्र करतायत. बिकट असं हास्य करू लागले. ही हो 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 ही हा 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 हा. मुखातनं भयानक असा आवाज करतायत, बिकट हास्य करतायत. आणि तेवढ्यात मधु आणि कैटबाला दिसले ते ब्रह्मदेव. आणि ब्रह्मदेवावरती आक्रमण करून जात आहेत. हे दोनही दैत्य मारण्यासाठी धावू लागले. त्यांना पाहून ब्रह्मदेव घाबरले. इकडं तिकडं ब्रह्मदेव पळू लागले. आपला जीव वाचवण्यासाठी ब्रह्मदेव पळतायत. आणि त्यांच्या मागे मधु आणि कैटब लागलेले आहेत. ही हा 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 हा. निकट हास्य त्या ठिकाणी करतायत मधु आणि कैटब. भयानक असं हास्य करतायत. ते पाहून ब्रह्मदेव घाबरले. आपले प्राण वाचवण्यासाठी ब्रह्मदेव त्या ठिकाणी पळून गेले. महाराज ब्रह्मदेव त्या ठिकाणी थांबले नाहीत. ब्रह्मदेव पळून जात आहेत. आणि मग आता ब्रह्मदेव तर पळून गेले. आणि त्यांच्या भयापासून वाचण्यासाठी आणि त्या ठिकाणी आपल्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी ब्रह्मदेव त्या ठिकाणी पळवून जात आहेत. आणि पळत पळत ब्रह्मदेव विष्णू भगवंताकडे आलेले आहेत. ब्रह्मदेव त्या ठिकाणी आता विष्णू भगवंताकडे येत आहेत. मधु आणि कैटब बाजूला गेलेले आहेत. ब्रह्मदेव आता जीव वाचवण्यासाठी इकडे भगवान विष्णूकडे येत आहेत. आणि भगवान विष्णू तर झोपलेले आहेत. आता भगवंत विष्णूला जागे कसं करावं, ते तर निद्रेमध्ये आहेत. म्हणून या ब्रह्मदेवानं निद्रा देवीची आराधना करण्याचं ठरवलं. आणि त्या भगवतीची प्रार्थना ब्रह्मदेव करू लागले. ब्रह्मदेव त्या ठिकाणी त्या भगवतीला आळवू लागले, तिची आराधना करू लागले. आणि म्हणून भगवतीचं गीत त्या ठिकाणी ब्रह्मदेव गातात. तपरडी हातात परडी घेऊन पाजळला पोत. ब्रह्मदेव आराधना करतायत बरं.
हे हातात परडी घेऊन पाजळला पोत देवीच्या दारी देवीच्या दारी देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत हातात परडी घेऊन पाजळला पोत हातात परडी घेऊन पाजळला पोत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत हातात परडी घेऊन पाजळला पोत हातात परडी घेऊन पाजळला पोत देवीच्या दारी देवीच्या दारी हा देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत हातात परडी घेऊन पाजळला पोत हातात परडी घेऊन पाजळला पोत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत असणारे ब्रह्मदेव भगवतीची उपासना करताय नृत्य करू लागले ब्रह्मदेव भगवतीच्या पुढे गोंधळ करू लागले गोंधळ त्या ठिकाणी घालू लागले या भगवतीला प्रसन्न करण्यासाठी ब्रह्मदेव भगवतीच्या पुढे आराधना करताय हळद कुंकू घेऊन येते आईला पाहून येते आईला पाहून येते आईला पाहून हळद कुंकू घेऊन येते आईला पाहून येते आईला पाहून येते आईला पाहून आले सोडून बाई सारे गण गोत आले सोडून बाई सारे गण गोत देवीच्या दारी हा देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत हातात परडी घेऊन पाजळला ज्योत हातात परडी घेऊन पाजळला पोत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत देवीच्या दारी जाऊन लावीन मी ज्योत आणि अशा पद्धतीनं त्या भगवतीची आराधना ब्रह्मदेव करतायत आणि ब्रह्मदेवाच्या आराधनेला प्रसन्न होऊन असणारी ती भगवती ब्रह्मदेवाच्या समोर येते त्या ठिकाणी प्रगट होते असणारी भगवती माता ब्रह्मदेवानं आराधना केली म्हणून तर ती भगवती माता ब्रह्मदेवाच्या समोर प्रगट होते महाराज अनादि निर्गुण हे अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रगटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुनी मोह महिषासुर मर्दना लागुनी त्रिविध तापाची करावया झाडणी त्रिविध तापाचे करावया झाडणे भक्ता लागी तू पावास निर्वाणी भक्ता लागी तू पावास निर्वाणी हे आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागन आईचा जोगवा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेन या गोंधळामध्ये आपल्याला जरी सामील व्हायचं असेल सर्व श्रोता मंडळींना माझी विनंती असेल 2 मिनिटं सर्वांनी उठून उभं राहायचंय या भगवतीच्या गोंधळामध्ये सुंदर असे फेर धरायचे फुगड्या खेळायचे आणि सर्वांनी सुंदर असं नृत्य या ठिकाणी करायचंय बरं इथून दिसतंय देऊळ अंबाबाईचं बाईचं ग आई अंबाबाईचं इथून दिसतंय देऊळ अंबाबाईचं बाईचं ग देऊळ अंबाबाईचं इथून दिसतंय देऊळ अंबाबाईचं इथून दिसतंय देऊळ अंबाबाईचं बाईचं ग देऊळ अंबाबाईचं
ग देऊळ अंबाबाईचे पाणी कशान लाल लाल ग लाल लाल पाणी कशान लाल लाल ग ओ पाणी कशान लाल लाल ग लाल लाल पाणी कशान लाल लाल ग लाल लाल प्रसन्न झाली आणि ब्रह्मदेवाच्या समोर उभी आहे. त्यावेळेस ब्रह्मदेवानं सांगितलं की भगवती, मधु आणि कैटभ नावाचे दोन दैत्य मातलेत, त्यांचा वध करायचा आहे. आणि म्हणून भगवती प्रसन्न झाली. भगवतीनं सांगितलं तुम्हाला निद्रादेवीला प्रसन्न करावं लागेल. म्हणून ब्रह्मदेव त्या निद्रादेवीची आराधना करतात भगवंताच्या शरीरातनं, कारण भगवंत झोपलेले आहेत, निद्रेच्या अधीन आहेत. आणि म्हणून भगवंताच्या शरीरातून ती निद्रादेवी प्रगट झाली. आणि निद्रा बाहेर पडल्यानंतर आता भगवंत विष्णू त्या ठिकाणी जागे झालेले आहेत. भगवान विष्णू जागे झाले, उठून उभे राहिलेत भगवान विष्णू. आणि भगवान विष्णूच्या समोर
ती भगवती माता जाते. भगवती माता विष्णू भगवंताच्या समोर आहे. भगवंतानं विचारलं, माता, मधु आणि कैटभ नावाचे 2 दैत्य मातले, त्यांचा वध करायचा आहे. मी आत्तापर्यंत अनेक काळ त्यांच्याशी युद्ध केलं, पण नाही त्यांना मारू शकलो. माता, आता तूच प्रसन्न हो, तू कृपा कर आणि तुझ्या कृपेनंच मधु आणि कैटभाचा वध मी करणार आहे. फक्त कसा करायचा तेवढं सांगा. भगवतीनं सांगितलं, प्रभू, माझं वरदान आहे त्यांना, ते इच्छामरणी आहेत, ते असे मारले जाणार नाहीत, त्यांना युक्तीनं मारावं लागेल. हातवारे वगैरे करून त्या ठिकाणी देवी बोलते, म्हणते, भगवंता ऐका, त्यांना युक्तीनं मारावं लागेल, असे युद्धानं ते मारले जाणार नाहीत. म्हटले, मग तुम्ही एक काम करा, त्यांच्याशी अनेक काळापर्यंत युद्ध करा आणि युद्ध चालू असताना तुम्ही त्यांना सांगायचं की माझ्याशी आत्तापर्यंत असं युद्ध कुणीच केलं नाही, तुम्ही एवढे बलाढ्य आहात, मी तुमच्यावर प्रसन्न आहे, तुम्हाला काही मागायचं असलं तर मागून घ्या. आणि जेव्हा तुम्ही असं म्हणाल तेव्हा ते मधु आणि कैटभ ते काही सामान्य नाहीत, फार अभिमानी आहेत, म्हणून तेच तुम्हाला म्हणतील की आत्तापर्यंत आमच्याशी युद्ध करून तुम्ही आम्हाला हरवू शकला नाहीत. भगवंता, तुम्हाला जर काही पाहिजे असेल तर आमच्याकडनं मागा, आम्ही तुम्हाला देतो. आणि असं जेव्हा ते म्हणतील ना, भगवंता तुम्ही एक काम करायचं, त्यावेळेस त्यांना त्यांचा असणारा मृत्यू मागून घ्यायचा की तुमचा मृत्यू मला प्रदान करा. आणि जेव्हा ते तुम्हाला त्यांचा मृत्यू देतील ना, त्याच वेळेस तुम्ही त्यांना मारू शकाल, असं वरदान आणि अशी युक्ती जेव्हा भगवतीनं सांगितली, मग आता भगवती माता त्या ठिकाणाहून बाजूला जातात, अदृश्य होतात. भगवंताला त्या ठिकाणी त्या भगवतीची शक्ती मिळाली. आणि मग आता भगवंत त्या मधु आणि कैटभाशी युद्ध करू लागले. भगवान विष्णू आणि मधु कैटभ यांच्यामध्ये भयानक असं युद्ध चालू आहे. भयानक असा युद्धाचा आवाज येतोय, रणवाद्य वाजू लागले, शंख तुताराचा आवाज येऊ लागला. असणारे ते जे 2 दैत्य विकट हास्य करू लागले विष्णूच्या समोर. भयानक असं त्या ठिकाणी युद्ध होऊ लागलं. भगवान विष्णूवरती आक्रमण करून हे दोन्ही दैत्य जात आहेत. भगवान विष्णू त्यांच्याशी 2 हात करू लागले. मल युद्ध चालू झालेलं आहे. आता मध्ये हात देऊन मधु आणि कैटभ त्या भगवतीशी युद्ध करतायत. झटापट होऊ लागली, गदा युद्ध होऊ लागलं. भगवान विष्णूशी दोघांचं युद्ध चालू आहे. भगवान विष्णूंनी धक्का दिला की तो असणारा मधु कैटभ खाली पडू लागला. परत उठून उभा राहतोय, परत त्या ठिकाणी उठतोय आणि भगवान विष्णूशी युद्ध करतोय. काही केल्या त्या ठिकाणी मधु आणि कैटभ मरत नाही, युद्ध चालूच आहे महाराज. कधी ती मधुशी युद्ध करते तर कधी कैटभाशी युद्ध करते. उठून उभे राहतायत ते दैत्य, इच्छा मरणे आहे, मरत नाही. भयानक असं युद्ध त्या ठिकाणी होऊ लागलं. काही केल्या ते दोनही दैत्य मरेना. आणि मग भगवान विष्णूंनी हात केला आणि त्या ठिकाणी ते युद्ध थांबलं महाराज. युद्ध थांबल्यानंतर भगवान विष्णू या दोनही दैत्यांना बोलू लागले. दोन्ही दैत्य समोर उभे आहेत भगवान विष्णूच्या. आणि भगवान विष्णू त्या दैत्यांना विचारतायत, सांगतायत, म्हटलं मी तुमच्यावर प्रसन्न आहे. आजपर्यंत अनेक दैत्यांशी मी युद्ध केलं, पण तुमच्यासारखे बलाढ्य आणि पराक्रमी दैत्य मी आत्तापर्यंत पाहिले नाही. भगवान विष्णू सांगतायत, मी तुमच्यावर प्रसन्न आहे. मागा, तुम्हाला जर काही माझ्याकडनं मागायचं असेल, मी जगाचा चालक मालक आहे. त्या दैत्यांना हसू आलं. भगवान विष्णूकडे पाहून हसू लागले. म्हटले, भगवंता, तुम्ही तर हसण्यासारखंच बोलताय. अहो म्हटले, तुम्ही जर एवढे बलाढ्य आहात, मग आत्तापर्यंत आमच्याशी युद्ध केले, का आम्हाला हरवू शकले नाहीत? आम्ही तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहोत भगवंता, आम्ही तुमच्यापेक्षा बलाढ्य आहोत. एक करा भगवंता, तुम्हालाच काही पाहिजे असेल तर तुम्ही मागून घ्या, आम्ही तुम्हाला द्या. तुम्ही काय आम्हाला देणार आहे? म्हटले, आम्ही तुमच्यापेक्षा बलशाली आहोत.
अभिमान झाला होता शक्तीचा, भगवतानं दिलेलं वरदान त्याचा अभिमान या दोघांना झालेला आहे महाराज. आणि अभिमान शेवटी पतनालाच नेतो. त्या रावणाला सुद्धा असाच अभिमान झाला होता. शेवटी भगवंताच्या बाणानं मरावं लागलं महाराज. बलाढ्य होता रावण, तोच अभिमान या दोन दैत्यांना झालाय. आणि मग या दैत्यांनी सांगितलं, भगवंता तुम्हालाच काही पाहिजे असेल तर मागून घ्या. ऐतीच संधी भगवंताला मिळाली. आणि मग भगवंतानं सांगितलं, एक काम करा, पहिलं मला वचन द्या. भगवंतानं हात पुढे केला, मला वचन द्या म्हटले. आणि त्या मधु आणि कैटबानं त्या देवीला वचन दिलं. म्हटले, तुम्हाला जे पाहिजे ते भगवंता आम्ही तुम्हाला देऊ, बोला काय पाहिजे असेल ते. भगवान विष्णूनं सांगितलं, देणारच असाल तुमच्या दोघांचा मृत्यू मला द्या. तुम्ही इच्छामरणी आहात ना, तुमच्या दोघांचा मला मृत्यू पाहिजे, तुमच्या दोघांचे प्राण मला पाहिजे. आणि मग वचन दिलेलं होतं. मग आता काय करावं, प्रांत द्यावे लागतील. तरीही या मधु आणि कैटबानं डोकं चालवलं. म्हटले, भगवंता आम्ही मरायला तयार आहोत, वचन दिलं आम्ही, आणि आम्ही वचन दिलं, आता मागे फिरणार नाही. पण तरी वाचण्यासाठी प्रयत्न करू लागले दोन्ही दैत्य. म्हटले, भगवंता मारायचंच असेल तर ज्या ठिकाणी पाणी नसेल, कारण त्यावेळी भूतलावरती सगळीकडे पाणीच पाणी होतं. म्हटले, भगवंता मारायचं असेल तर आम्हा दोघांना ज्या ठिकाणी पाणी नसेल त्या ठिकाणी नेऊन मारा, तर आम्ही आमच्या मृत्यूचं दान तुम्हाला देऊ. आता भगवंत काय सामान्य नाहीत महाराज. चतुरा तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी. सगळ्या जगापेक्षा चतुर असणारा माझा परमात्मा लक्षात आलं, यांना जिथे पाणी नाही तिथंच मारायचं. मग भगवंतानं काय केलं, दोघांचे हात धरले भगवान विष्णूनं. आणि या दोघांना विशाल रूप धारण केलं. माझ्या भगवान विष्णूनं विराट रूप धारण केलं. आणि आपल्या दोन्ही मांडींवरती या दोघांना घेतलेले, कारण त्या ठिकाणी पाणी नव्हतं. दोघांनाही मांडीवरती घेतले, या दोनही राक्षसांना, मधु आणि कैटबाला. आणि मांडीवरती घेऊन ज्या पद्धतीनं दास आपण चिमटीमध्ये घेऊन मारतो ना, तसंच या भगवान विष्णूनं भगवतीच्या आशीर्वादानं, भगवतीच्या त्या ठिकाणी प्रेरणेनं, कृपेनं दोघांनाही आपल्या चिमटीमध्ये पकडलं. विश्वरूप त्या ठिकाणी विराट रूप विष्णू भगवंतानं धारण केलेलं आहे. दोघांनाही आपल्या चिमटीमध्ये पकडलं आणि दोघांनाही त्या ठिकाणी गतप्राण या विष्णू भगवंतानं केलं. ते भगवतीच्या कृपेनं महाराज. बोलिये अंबा माता की जय, तुळजापूर माता की जय, अंबिका माता की. आणि अशा पद्धतीनं दोनही दैत्यांचा भगवान विष्णूनं त्या ठिकाणी घात केला, वध केला. आणि तो केला कुणाच्या कृपेनं असेल तर तो संपूर्ण या भगवतीच्या, या अंबिकेच्या, या राजराजेश्वरीच्या कृपेनं, आशीर्वादानं दोनही दैत्य गतप्राण केले. आणि साधू संतांना यांच्या त्रासापासून या भगवतीनं मुक्त केलं महाराज. याच ठिकाणी आजची आपली कथा पूर्णत्वास जाते. दोनही दैत्य भगवतीनं मारलेले आहेत. अशाच अनेक भगवतीच्या कथा आपण उद्याही श्रवण करणार आहोत. अशाच बहुसंख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं.